नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज माहिती घेणार आहोत चंपाषष्ठी या सणाचा। चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी होय। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मणिमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव जोरात साजरा केला जातो। प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्याची पूजा करतात। नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावायच्या असतात। 6 दिवस नंदादीप लावतात। जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा उत्सव असतो। घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे म्हणजेच एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरळी यांना भोजन देणे आणि शेवटच्या दिवशी चंपाषष्ठी दिवशी देवाला वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवणे। तसेच नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांनाही पूजा करून वाढतात। खंडोबाची या दिवशी तळी भरली जाते व आरती केली जाते।